पिघला दे जंजीर बनाऊंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। जय जवान जय किसान। हर हर महादेव। हर हर महादेव। हर हर महादेव। नमस्कार, मी संजीता पवार. आपल्या राजमुद्रा करिअर अकॅडमीमध्ये सैनिक स्कूल, स्कॉलरशिप, नवोदय, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल या सर्व स्पर्धा परीक्षेनुसार तयारी करून घेण्यात येते. यामध्ये मराठी, सेमी, इंग्रजी माध्यमातून इयत्ता 3री ते 8वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. आता कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटलं तर किमान 1 वर्ष तरी आधीपासून तयारी करण्यास सुरुवात केली पाहिजे. आता आपल्या इथं आपण जेव्हा मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरुवात करतो त्यावेळेला सर्वात प्रथम आपण त्या विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा परीक्षेनुसार जे फाउंडेशन गरजेचं असतं ते बेसिक पाया अभ्यासक्रम आपण आधी घेतो आणि त्याचा जो कालावधी असतो ज्यावेळेला मुलांना स्कूलला उन्हाळी सुट्टी लागते त्या दरम्यानचा असतो, म्हणजे 15 एप्रिल ते 15 जून या दरम्यान तो आपण फाउंडेशन बॅच घेत असतो आणि त्यामध्ये या मुलांची तयारी करून घेत असतो. ज्या वेळेला मुलांचं फाउंडेशन क्लिअर होईल त्याच्यानंतर त्यांचा प्रत्येक स्पर्धा परीक्षेनुसार जो सिलेबस असतो तो सिलेबस शिकवण्यास सुरुवात केली जाते आणि तो सुद्धा त्यांना रिपीट पद्धतीनं सिलेबस घेतला जातो आणि त्यासोबत त्यांचं दर शनिवारी सराव पेपर सुद्धा घेण्यात येतो आणि ज्या वेळेला त्यांचा सिलेबस शिकवून कंप्लीट होतो त्याच्यानंतर त्यांचं मेन पेपर फॉर्मॅटनुसार जसं त्यांचं एक्झाम असणार आहे त्या पद्धतीनं आपण 100 प्रश्नपत्रिका सराव त्यांचा करून घेत असतो. मग त्यानंतर त्यांचं पेपर सोल्युशन असेल किंवा विद्यार्थ्यांना पडलेले जे डाऊट असतात ते देखील त्यांचे क्लिअर करून घेतले जातात आणि मेन पेपरला जेव्हा विद्यार्थी जातात तेव्हा त्याच्या आधीच त्यांना ऍडमिट कार्डवरील जी माहिती असते ती उत्तर सूचीमध्ये कशा स्वरूपात भरायची आहे किंवा प्रश्नपत्रिका कशा पद्धतीनं असणार आहे या संदर्भात सुद्धा त्यांना परिपूर्ण माहिती दिली जाते आणि पालकांना सुद्धा फॉर्म संदर्भात माहिती दिली जाते किंवा सैनिक स्कूल किंवा नवोदय स्कूल या संदर्भात सुद्धा त्यांना अधिक माहिती देण्यात येते. आपल्या इथे परगाववरून जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी आपण निवासाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचे अकॅडमिक शेड्यूल जे आहे ते दिवसातून साधारणतः 6 ते 7 तासांचे आपण केलेले आहे आणि निवासावरती त्यांचा 2 तासाचा स्टडीचं नियोजन त्यांचं केलेलं आहे आणि जे आपली अनिवासी बॅच असते म्हणजे जे स्कूल करून जे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येतात त्यांचं 4 तासाचं 2 तासाचं अशा पद्धतीनं त्यांचं शिक्षणाचं नियोजन केलं जातं. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोबतच ग्राउंड ट्रेनिंग, संस्कार वर्ग व वेळोवेळी त्यांना उच्च पदावर असलेले अधिकारी मान्यवरांच्याकडून त्यांना मोटिवेशनल मार्गदर्शन दिले जाते की जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि अकॅडमीवरती पालक, विद्यार्थी आणि मी अशी त्यांची एक पर्सनल मीटिंग घेतली जाते आणि विद्यार्थ्याने जो महिनाभरामध्ये अभ्यास केलेला असतो त्याच्यामध्ये त्याचं मार्किंग लेवल कशी आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये अजून प्रगती कशी होईल या दृष्टीने थोडंसं जरा पुढील नियोजन केले जाते आणि पालकांना सुद्धा घरी कशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे एक्स्ट्रा अभ्यासक्रमासाठी हे देखील त्यांना सांगण्यात येते. अशा स्वरूपात प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते आणि आपल्या राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षेच्या नुसार या मुलांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते आणि यामुळे विद्यार्थी न डगमगता परीक्षेला जातो आणि नक्कीच यशस्वी होतो.
कर डाल तू जो फैसला